श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मंजुषा. तर माझं सकाळी थोडं लवकर चहा नाश्ता आणि देवपूजा होते बरं का, पण स्वयंपाकाला उशीर होतो कारण मला जावं लागतं दुकानावर त्यामुळं. तर मग मी चहा नाश्ता आणि देवपूजा करून घेतली आणि नंतर मी गेले दुकानावर थोडंसं भाजीपाल्याचा माल लावू लागला आणि नंतर येत्या एक भोपळा घेऊन आले कारण मला बनवायचे होते धपाटे भोपळ्याचे. मग नंतर मी त्याला भोपळा किसून घेतला. आल्याच्यानंतर त्यामध्ये थोडे 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी ज्वारीचं आणि अर्धी वाटी बेसन आणि मिरची हिरवी काढलेली आणि जिरे लसूण टाकून घेतला आणि चांगलं तिंबून घेतलं, असं मळून घेतलं आणि नंतर असे धपाटे बनवून घेतले त्याचे एका सुती कपड्यावर. तर खूप छान झाले होते बरं का भोपळ्याचे धपाटे. माझ्या मुलांना वगैरे पण खूप आवडते. टिफिनमध्ये पण तोच दिलं मी. आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि माझं गव्हाचं संपलं होतं दळण. मग म्हटलं आता दळण करून घ्यावं आणि परी पण झोपली होती तोपर्यंत म्हटलं दळण करून घ्यावं, कारण उठल्यावर ते सगळ्या रानात मला दळणच करू देत नाही आणि गहू सगळ्या रानात करते. मग त्यामुळं झोपली तर म्हटलं दळण करून घ्यावं. दळण करून घेतलं आणि नंतर मग तिला उठल्याच्या नंतर चहा करून दूध पाजलं आणि मी पण चहा पिला आणि नंतर आम्ही गेलो दुकानावर. थोडे वेळ दुकानावर थांबले. नंतर आलं होतं पार्सल येता शाळेतून पण घेऊन आले होते मुलाला. एकदा कसं बाहेर गेलं की बाहेरचे कामं करून आलं ना की नंतर घरामध्ये करत बसता येतं, त्यामुळे मग मी येता त्याला घेऊन आले. तर मग हे पार्सल आलं होतं, मग ते पार्सल पण घेऊन आले येता. आणि हे टेंट हाऊस होता. तर हा टेंट हाऊस आमच्या परीला मागवला होता आम्ही मिशोवरून. तर छान होतं बरं का टेंट हाऊस. आणि मग तिला तो जोडायला आम्हाला कोणाला जमतच नव्हतं बरं का, म्हणजे उलटं सुलटंच होतं. इकडलं तिकडलं जोडलं की इकडलं उलटं व्हायचं. मग त्यामुळे आम्हाला काय जोडता नाही. पण हे दोघं खूप झटले बरं का जोडण्यासाठी, पण त्यांना पण नाही जमलं. नंतर त्याच्या पप्पानी जोडलं आल्याच्यानंतर संध्याकाळी. तर हे बघा असं होतं टेंट हाऊस खूप छान. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असंच भेटूया. बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये.